क्रीडा शिक्षकांचे तास पूर्ववत ठेवण्यासाठी शिक्षकांनी क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार घातलाय। यामुळे वालचंद कॉलेज येथील सुब्रोतो फुटबॉल स्पर्धा रद्द करावी लागली। शालेय शिक्षणामध्ये क्रीडा शिक्षकांचे तास पूर्ववत ठेवण्यात यावेत या मागणीसाठी शहरातील शारीरिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे। जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने वालचंद कॉलेज येथे जिल्हास्तरीय सुब्रोतो फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु शारीरिक शिक्षकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे या स्पर्धा रद्द कराव्या लागल्याचं दयानंद आसराव प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांनी सांगितले। मात्र जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सत्येन जाधव यांनी सुब्रोतो फुटबॉल स्पर्धा या तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितले। यावेळी विठ्ठल कुंभार, दशरथ जाधव, प्राध्यापक संतोष खेड, प्राध्यापक प्रकाश भोतडा, सुहास छंचुरे, डॉक्टर उज्ज्वल मलजी यांच्यासह क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात होणार होती। फुटबॉल सुब्रोतो कपापासून या स्पर्धेला सुरुवात होणार होती। या स्पर्धा होऊ नयेत सर्व क्रीडा शिक्षकांनी त्यावर बहिष्कार टाकलेला होता आणि तो क्रीडा स्पर्धेवर टाकलेला बहिष्कार आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सत्यात उतरवलेला आहे। कारण कुठल्याही शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी या ठिकाणी सहभागी केलेले नाही आहेत आणि या स्पर्धा झालेल्या नाही आहेत। म्हणजेच क्रीडा समन्वय समितीच्या वतीनं या ज्या क्रीडा स्पर्धेवरचा बहिष्कार होता त्याची सुरुवात आज या फुटबॉल स्पर्धेपासून झालेली आहे। जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तर शालेय फुटबॉल सुब्रोतो मुखर्जी चषक स्पर्धा आजपासून सुरुवात होणार होती। स्पर्धेमध्ये 6 संघांनी आपली प्रवेशिका दाखल केली होती, परंतु तांत्रिक अडचणीमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। सुधारित तारखा नंतर जाहीर